जुन्या नाशिक परिसरातील चौक मंडई येथे दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेत सुरुवातीला जनसंवाद यात्रा नाव छापलेले टी शर्ट वाटून अनावरण करण्यात आलं। सभेत प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात आणि अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच खासदार इम्रान प्रतापगडी हे होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांनी जनसंवाद यात्रेचा उद्देश उपस्थितांच्या लक्षात आणून दिला की यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे। ही यात्रा सर्वसामान्य कुटुंबापर्यंत जाणार आहे। यात्रेच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलायचं आहे। देश कोणत्या रीतीने चालला आहे त्यांना सांगायचे आहे आणि देशाच्या भविष्य काळाबाबतची चर्चा सुद्धा त्यांच्याबरोबर करायची आहे। ही संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मात्र सर्वात भारी ठरले ते आमचे नाशिक शहराचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी। यात्रेच्या सुरुवातीला त्यांनी भारी काम केलं की त्यांनी खासदार इम्रान प्रतापगडी यांनाच या चौक मंडई सारख्या ऐतिहासिक जागेत होणाऱ्या सभेला उपस्थित ठेवलं। याचा अर्थ यात्रेची सुरुवात जोरात आहे तर शेवट आणखी जोरात होईल। एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यात संपूर्ण आमदार खासदार काँग्रेसचे असायचे। नाशिक शहर हा कायम पुरोगामी विचारांची ताकद होता आणि राहील। खासदार इम्रान प्रतापगडी सभेचे मुख्य आकर्षण ठरले। त्यांनी आपल्या शायरी अंदाजामध्ये उपस्थित आमचे मन जिंकून घेतले आणि नाशिकच्या विकासासाठी सदैव तत्पर राहील अशी उपस्थितांना ग्वाही सुद्धा दिली। सदर कार्यक्रमाला काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार हिरामण खोसकर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजहात मिर्झा, इब्राहिम भाईजान, अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रभारी अहमद खान, राहुल दिवे, नाशिक युथ काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, आशा तडवी, हनीफ बशीर आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार इम्रान प्रतापगडी यांनी त्यांच्या निधीतून 25 लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले। अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी 15 लाख रुपयाचा निधी सोनोग्राफी मशीनसाठी डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयाला देण्याचे आश्वासन दिले। त्यांच्या शासनाला जबाबदारी दिली पंडितजींनी। इंदिराजींनी पंतप्रधान झाले इस्रोची स्थापना केली। एक वेळेस अंतरिक्षामध्ये अंतराळवीर गेले होते आणि इंदिराजींनी त्यांच्याशी बोलल्या। तुम्ही युट्यूबवर पाहिलं की नाही मला माहित नाही। कॅप्टन राकेश शर्माशी त्या बोलल्या। अंतराळामध्ये होता तो। त्यांनी विचारलं, राकेश शर्मा जी आपको आपका देश भारत कैसा दिख रहा है? त्या राकेश शर्मा म्हटलं की सहारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। अरे किती वर्षापूर्वी केलेलं आपण। आज त्या शास्त्रज्ञांचं कौतुक आम्हाला आहेच, परंतु त्याचं पायारोपण जे होतं ते काँग्रेसनं घातलेलं होतं, काँग्रेसच्या नेतृत्वानं घातलं तर एकाला नाकारता येणार नाही। एक विकासाचा विचार करून सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काँग्रेस काम करत होतं, देश पुढे नेत होता। राजकारणाच्या दोन पद्धती असतात। एक चांगलं काम करायचं आणि मग हक्कानं मागायचे। अवघड पद्धती सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, विकासाचं काम करायचं। आणि दुसरी पद्धत असते की जातीचं नाव घ्यायचं, धर्माचं नाव घ्यायचं, भांडण लावायचे, जाळपोळ करायची, दंगली घडवायची, मग मताची पोळी भाजून घ्यायची। आपल्याला पाहतो की भारतीय जनता पक्षानं ही दुसरी पद्धत स्वीकारली। खोटे नाटे आश्वासनं दिले, लोकांची दिशाभूल केली आणि सत्तेवर जाऊन बसलेले आपल्या सगळ्यांना दिसत आहे। पण त्यांची जी पद्धत आहे राजकारण करण्याची ती खरी पद्धत नाही, देशाला पुढे घेऊन जाणारी पद्धत नाही। आपल्या राज्यघटनेच्या तत्वाप्रमाणे जे वागेल ती पद्धत असेल, तीच खरी पद्धत असेल की जो या देशाच्या विविधतेला बरोबर घेऊन जाईल। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं सांगेल की हा देशातला हा सगळा माहोल आपण पाहिलं असेल। मणिपूरची दंगल लाज वाटावी अशी दंगल होती मणिपूरची, तुम्हाला सांगतो। सगळ्या जगानं शर्मेनं मान घालावं माणसाने अशा प्रकारची दंगल ती झालेली आपण सगळ्यांनी पाहिलं, घटना पाहिल्या आपण हे पाहिलं। त्या तिकडं काही लक्षच नाही, पंतप्रधानांचं सरकारचं बोलायला तयार नाही अशी अवस्था आपण पाहिलं। शेतकरी आंदोलन वर्षभर चाललं, शेतकऱ्यांचं मोडून काढण्याचं काम ते चाललं। आपण पाहिलं शाहीन बागेतलं महिलांचा सत्याग्रह, ते मोडून काढण्याचा प्रयत्न। कुस्तीगीर महिलांनी त्या ब्रिजभूषण नावाच्या कोणत्या खासदारानं अत्याचार केले म्हणून तक्रार केली, त्यांचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न। म्हणजे कोणतंही आंदोलन असो सत्तेच्या जोरावर मोडून काढू। आता मराठा आंदोलन शांततेनं ते सगळेजण आंदोलन करीत होते, त्यांच्यावर लाठीचार्ज। कोणता अन्याय? आंदोलन मोडून काढण्याचा हा कोणती पद्धत? आमचा हक्क आहे आंदोलन करण्याची, शांतता पद्धतीने आंदोलन करण्याची।
त्याची, परंतु भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या नेतृत्वाला असं वाटतं की आणि कोणत्या पद्धतीचं आंदोलन असलं जन आंदोलन तर मोडून टाकू, पण इथून पुढच्या काळात ते शक्य होणार नाही, हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो. आणि म्हणून ह्या सगळ्या वातावरणामध्ये राहुलजींचं आपल्याला कौतुक केलं पाहिजे. राहुलजी भक्कमपणे उभे राहिले, लोकशाहीच्या बाजूनं, देशाच्या बाजूने उभे राहिले. उद्या भारत जोडो यात्रेचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. भारत जोडो यात्रेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 3560 किलोमीटर राहुलजी चालले, 3560 किलोमीटर. ऊन, वारा, पाऊस, धूळ सगळं होतं, थंडी, शेवटी तर श्रीनगरला वरून बर्फ पडत होतं. त्यांची सभा झालेली आपण सगळ्यांनी पाहिली. आणि त्यांनी बंधुत्वाचा संदेश दिला, शांतीचा संदेश दिला. देशाच्या जे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, याच्यावर चर्चा घडवली. एक जागृती संपूर्ण देशामध्ये करण्याचं काम राहुलजींनी केलं. आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः राहुलजी आम्हाला एका बैठकीमध्ये म्हटले कि पूऱ्या देशामध्ये, सगळ्या देशात सबसे बेहतर कहा प्रतिसाद था तो महाराष्ट्र में था. सगळ्यात चांगला प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळाला. आप भी थे. आपली जी सभा झाली, सगळ्यात मोठी सभा शेगावची सभा झाली. संपूर्ण 12 राज्यामध्ये प्रचंड गर्दी, प्रचंड उत्साह. आणि त्यांनी म्हटलं कि कांग्रेस का जो विचार है वो महाराष्ट्र के लोगों को ज्यादा अच्छा समझता है, क्योंकि यहाँ के जो साधु संत हो गए, यहाँ के समाज सुधारक हो गए, सबका विचार समता का विचार था. वो महाराष्ट्र के अंतःकरण में है, महाराष्ट्र के लोगों के अंतःकरण में है. म्हणजे महाराष्ट्रातला ज्या संतांनी सांगितला तो समतेचा विचार सांगितला, समाज सुधारकांनी मानवतेचा विचार सांगितला, तो अंतःकरणापासून महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आहे. हे स्वतः राहुलजींनी आम्हाला एका बैठकीमध्ये सांगितलं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हा विचार पुढे नेण्याचं काम आणखी जोमानं करायचंय. दुष्काळाचं वर्ष आहे, कठीण वर्ष आहे. शेतकऱ्याकरता जसं कठीण झालं तर ते आपोआप आपल्यालाही कठीण होत असतं. बाजारपेठेमधला व्यापार कमी होऊन जात असतो, चलनवलन कमी होतं. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पाहिलं आपण कांद्याचं, म्हणजे कांदा थोडा बाजार भाव वाढला तर लगेच त्याला निर्यात बंदी, लगेच बाजार खाली आणण्याचे प्रयत्न. खरेदी करतो म्हणलं, खरेदी काही नाही, बिलकुल खरेदी झाली नाही. मदत करायला तयार नाही, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहत नाही. आणि शेतकरी जगला तर शहर जगतं, व्यापार जगतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून हे सरकार, राज्याचं सरकार तर आता आपण पाहतोय, तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, 50 खोके शेवटपर्यंत जाऊन पोहोचले. तेव्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आघाडीचं सरकार येणार आणि देशामध्ये इंडियाचं सरकार येणार आणि त्यामध्ये काँग्रेसचा मोठा सहभाग राहणार, हे तुम्हाला या निमित्तानं सांगतोय. पण आपल्या सगळ्यांना त्यासाठी काम करावं लागेल, मेहनत घ्यावं लागेल. आपला विचार शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि हे काम आता वातावरण बदललेलं आहे, परंतु आणखी ते चांगलं आणखी करण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. मला निश्चितपणे खात्री आहे की यामध्ये आपण यशस्वी होऊ. म्हणून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आपण करतो आहोत. आपल्याला खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द. देशों में जा करके अपने नाम के नारे लगवाए. आपने ये किया प्रधानमंत्री जी. ये देश जिस दौर से गुजर रहा है, महाराष्ट्र वालों, आपने हमेशा से देश को, समाज को एक दिशा दिखाई है, एक राह दिखाई है. बहुत ऐतिहासिक जगह पे खड़ा हूं मैं. नासिक सांस्कृतिक नगरी है, धार्मिक नगरी है, लेकिन आज यहां हालत क्या है? कीमत तो बहुत बढ़ गई शहरों में धान की, लेकिन विदा न हो सकी बेटी किसान की. मौका मिला तो लोगों ने कुर्सी के वास्ते तस्वीर ही बिगाड़ दी हिंदुस्तान की. प्याज का किसान आज खून के आंसू रो रहा है नासिक में. उसे अपनी फसल सड़क के किनारे फेंकनी पड़ रही है और यह सरकार कहती है कि हमने किसानों के लिए बहुत कुछ कर दिया. हमने देखा है प्रधानमंत्री जी, मैं दिल्ली रहता हूं, कि दिल्ली के बॉर्डर पर बैठे हुए किसान आपसे चरौरी मिन्नत कर रहे थे और ये कह रहे थे कि कृषि कानून वापस ले लीजिए, लेकिन आपका अहंकार ये बोल रहा था कि नहीं, हम नहीं वापस लेंगे. 700 किसान
मर गए तब आपका जमीर जागा और उसके बाद आपने एक दिन उन किसानों से संवाद करके वो कृषि कानून वापस लिया। 700 किसानों की मौत के बाद तुझको कितनों का लहू चाहिए अर्ज़े वतन, कितनी आहों से कलेजा तेरा ठंडा होगा। ये जो भाजपा के नेता हैं जो सरकार में बैठे हों, चाहे यहां चाहे दिल्ली में, इन्हें सिर्फ झूठ बोलना आता है और कुछ नहीं। वो एक भाजपा के नेता एक गांव में पहुंचे, लोगों को इकट्ठा किया, बोले बताओ तुम्हारी क्या समस्या है, हम दूर करेंगे। तो गांव के सीधे साधे लोग, उन्होंने कहा हमारी 2 समस्या है। तो नेताजी ने, भाजपा के नेताजी ने कहा बताओ क्या समस्या है। बोले हमारी पहली समस्या यह है कि यहां पे कोई भी अस्पताल नहीं है, डॉक्टर नहीं है। नेताजी ने तुरंत अपना मोबाइल निकाला, पता नहीं कहां नंबर डायल किया और उसके बाद इधर उधर कुछ बात करके बोले लो मैंने तुम्हारी पहली समस्या हल कर दी, अब दूसरी बताओ। तो गांव वालों ने कहा कि नेताजी दूसरी समस्या यह है कि इस गांव में मोबाइल का कोई नेटवर्क ही नहीं है। इस तरह से ये सरकार चल रही है, इस तरह से काम कर रही है ये सरकार। इनके पास सिर्फ आधार क्या है, हिंदू को मुसलमान से लड़ा दो, सिख को ईसाई से लड़ा दो, दलितों को लड़ा दो, और अगर कोई शांति से आपसे अपना अधिकार मांगना चाहे तो चाहे वो जंतर मंतर पर बैठी हुई पहलवान बेटियां हो, या वो किसान हो, या फिर जालना में बैठे हुए वो मराठा आरक्षण की मांग करने वाले लोग हों, इनके पास सबका इलाज क्या है, लाठी, आंसू गैस। मैं तो इनसे पूछना चाहता हूं, महाराष्ट्र में खड़ा हूं, महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करता हूं, इसलिए पूछना चाहता हूं कि अगर कोई आपसे शांतिपूर्ण तरीके से कुछ मांग रहा है तो दीजिए या ना दीजिए, लेकिन लाठी चलाने का अधिकार आपको किसने दिया है? लाठी का जवाब तो आपको देना पड़ेगा, जवाबदेही तो आपको लेनी पड़ेगी। ये सरकार, मैंने कहा ना, झूठों की सरकार है। हमने देखा है, हमारे नेता ने, राहुल गांधी जी ने मणिपुर जा करके देखा है, वहां के लोगों की पीड़ा को, दर्द को महसूस किया है वहां जा करके। लेकिन प्रधानमंत्री जी के पास 2 मिनट नहीं थे, सिर्फ 36 सेकंड बोले थे एक दिन, वो जिस दिन संसद का सत्र शुरू हुआ था, और हम चीखते रहे, हमारा हर सांसद चीखता रहा। राज्यसभा में आदरणीय खड़गे जी के नेतृत्व में पूरा विपक्ष चिल्लाता रहा कि आइए और मणिपुर पर बात करिए। एक दिन भी संसद नहीं चलने दी इस सरकार ने। नासिक वालों, मैं आज आपसे बहुत दूर से 2-3 छोटी छोटी बातें कहने आया हूं, लेकिन सबसे पहले हनीफ बशीर साहब ने एक मांग रखी कि डॉक्टर जाकिर हुसैन हॉस्पिटल जो है उसमें सोनोग्राफी की मशीनें नहीं हैं, और भी कुछ इक्विपमेंट्स हैं जो नहीं है। मैं आपका हूं, मेरे पास जो कुछ है वो आपका है, मेरे पास जो फंड है वो आपका है, जो बजट है वो आपका है। वजाहत मिर्जा जी ने 15 लाख रुपए की मशीनें उपलब्ध करवाने का वादा किया है। मैं 25 लाख रुपए अपने बजट से आपको देता हूं। जो भी मशीनें आपको वहां लगती हैं उनका प्रपोजल भेजिए। मैं 12 तारीख को वापस दिल्ली पहुंचूंगा। मैं कल यहां से बिहार चला जाऊंगा, फिर राजस्थान कार्यक्रम लगे हुए हैं, फिर लौट के दिल्ली पहुंचूंगा। मैं वहां से लेटर आपको भिजवा दूंगा। और साथ ही साथ मैं पार्लियामेंट की स्टैंडिंग कमेटी में हेल्थ का मेंबर हूं, तो आपने जो थोड़ी बहुत ताकत दी है उसमें मेरी कलम में एक ताकत यह भी है कि हेल्थ डिपार्टमेंट से जुड़े हुए किसी भी विषय पर मैं जवाब तलब कर सकता हूं। आपकी दुआओं ने इतनी ताकत दी है, तो इस अस्पताल की जो और समस्याएं हैं वो भी आप मुझे लिखित में दीजिए। मैं एज ए कमेटी के मेंबर जो है वो यहाँ के हेल्थ सेक्रेटरी को, चीफ सेक्रेटरी को और बाकी अधिकारियों को भी यहां पत्र लिखता हूं, और मुझे पूरा विश्वास है कि हम कुछ ना कुछ मदद जरूर कर पाएंगे। 2-3 बातें आपसे कहने आया हूं। इस सरकार के पास जवाब देने के लिए कुछ नहीं है, ये सिर्फ उलझाना जानते हैं। जब आप इनसे सवाल पूछोगे कि पेट्रोल डीजल 100 रुपए का क्यों हो गया, तो ये आपसे कहेंगे कि 1977 में जब ये हुआ था, तो इसका जवाब क्या है। जब आप इनसे पूछोगे कि गैस सिलेंडर 1200 का कैसे हो गया, तो आपसे जानते
ये कहेंगे कि फलाने राजा ने जो किया था उसका बदला अब हम लेंगे। तो भाई महंगाई बढ़ा करके कौन सा बदला लोगे? लड़ा करके लोगों को कौन सा बदला लोगे? हम कांग्रेस के लोग हैं, आज आप हमसे कह रहे हो कि हम कई सालों के बाद एक नगर पालिका का चुनाव हुआ था, उस टाइम पे इतनी गर्दी जमी थी। आज नासिक के अंदर जब से आकाश आजड़ शहर अध्यक्ष बने, आए दिन कोई ना कोई कार्यक्रम होते गए, लोग बढ़ते गए, और आज उन्हीं का नतीजा है कि आज हमारे यहाँ उन्होंने बहुत कोशिश करके हमारे ऑल इंडिया के अध्यक्ष हनी भाई, तुम टेंशन न लो, अपन अपने भाई इमरान भाई को यहाँ लाएंगे, क्योंकि मैंने उनको कहा था कि जूने नासिक एक कांग्रेस का दिल है और वो कांग्रेस का दिल सब अपना इंतजार कर रहा है। तो हमारे महाराष्ट्र की बुलंद तो बाला साहब थोरात ने कहा कि नहीं, यात्रा और एक सभा लेने को मांगता, उनकी बात को लपे करके हमने 8 दिन में ये तैयारी करी। और आज हम यहां खास करके आप लोगों के बीच में आए हैं, तो उसकी वजह यह है कि आप देख रहे हैं 9 साल से कितनी अपनी हालत खराब है। कोई दंगा करा रहा है जबरदस्ती, कोई एक आदमी को 5-5 लोग मार रहे हैं, 10-10 लोग मार रहे हैं। इसके लिए तुम हमारी ताकत बनो। हमारे राहुल गांधी आज रोड पे फिर रहे, गले गले में जाके लोगों से मिल रहे हैं, और ये सरकार में बैठे हुए लोग क्या कर रहे हैं आपको मालूम है 9 साल में। तो मैं यहां पर तमाम लोगों से गुजारिश करता हूं कि आप तो कांग्रेस की एक धड़कन है, तो उस धड़कन को जिस दिन इलेक्शन आएगा उस दिन आपने हमारा सोनिया गांधी और राहुल गांधी का साथ देने को मांगता। मैं ऐसी आपसे गुजारिश करता हूं, और मैं जास्ती बोलूंगा नहीं, क्योंकि हमारे साथ आज अपने को जिसको सुनना है उसके लिए आ जाइए। लेकिन मैं सिर्फ 2 बातें कहना चाहता हूं। क्या हमारे आमदार साहब भी है और हमारे खासदार साहब भी है, इमरान भाई भी है। तो आज कोरोना के अंदर जो जाकिर हुसैन दवाखाना है, क्या जाकिर हुसैन दवाखाना आज कई सालों से बन के पड़ा है, कई नगर सेवक आए, लेकिन उन्होंने कभी ध्यान नहीं दिया। सिर्फ आपके सामने वो जब भी आए, क्या उनको वोट लेने का रहता, उसके बाद ना मैयतों में दिखते, ना कोरोना में कोई दिखा। आप सब देख रहे थे, कोरोना में मैं भी पॉजिटिव हुआ था। तो इसके लिए खास करके जाकिर हुसैन का जो मुद्दा है बहुत गंभीर मुद्दा है। सिर्फ 40-50 लाख रुपए के वजह से रुकेला है। मेरी माँ बहने डिलीवरी के वास्ते जाती है, तो वहां जाकिर हुसैन दवाखाने में, जबकि वो कारपोरेशन का है, लेकिन हम इनके पास जाते हैं तो बोलते निधि नहीं है, निधि नहीं है। तो मेरे भाई बैठे हुए, मैं उनसे गुजारिश करना चाहता हूं, क्या हमारे जाकिर हुसैन दवाखाने में एक सोनोग्राफी की मशीन के लिए आप स्टेज पे बैठे हुए तो कुछ ना कुछ देके जाएंगे। मैं ऐसी गुजारिश करता हूं। हमारे महाराष्ट्र की बुलंद तो बैठी हुए, वो भी आज बैठे हुए। क्यों? क्या आज हमारे पास जब बच्चा पैदा होता है, वो बच्चा अगर कमजोर रहा तो उसको आईसीयू की जरूरत रहती है, कांच की पेटी की जरूरत रहती है। तो मैं ये 2 ही लफ्ज कह के खत्म करता हूं कि मैं मेरे भाई हमारे खासदार इमरान प्रतापगढ़ी को यह निवेदन देता हूं कि वो हमारे जाकिर हुसैन दवाखाने के लिए, जाकिर हुसैन की तरक्की के लिए ये 2 चीजें वो हमारे को देंगे, ऐसी गुजारिश करता हूं और मेरे 2 लफ्ज खत्म करता हूं। जय हिंद, खुदा हाफिज, जय महाराष्ट्र। कांग्रेस का अध्यक्ष के नाते सभी मेहमानों का बहुत बहुत स्वागत करता हूं।
सर मुझे ज्यादा हिंदी बोलना नहीं आता, इसलिए मैं थोड़ा मराठी में बोलूंगा, आप मराठी समझते हो. तुम्ही सर्व आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज थोरात साहेब, आदरणीय इमरान भाई, मुझे ये बताने में बहुत खुशी हो रही है कि ये जो चौक है, ये चौक मंडई है, ये बहुत ऐतिहासिक जगह है. जब जब परिवर्तन हुआ इस शहर में हुआ होगा, इस महाराष्ट्र में हुआ होगा, यही से जब आगाज होता है तभी परिवर्तन की इस शहर में भी लाट आती है और इस महाराष्ट्र में भी लाट आती है. आणि मला मनापासून आनंद आहे की आमच्या एका आमंत्रणावर आज इम्रान भाई इथे आलेत, आदरणीय थोरात साहेब इथे आलेले आहेत आणि येणाऱ्या निवडणुकींचा आगाज, येणाऱ्या निवडणुकींचा नारळ आज फुटला जातोय. मला सर्वांच्या साक्षीने सांगायला आनंद होतो. साहेब, तुमच्या आशीर्वादाने, आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आशीर्वादाने अध्यक्ष झालो. माझे जेव्हा वडील गेले आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने मला या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या आशीर्वादाने मिळाली. पण मला सांगायला आनंद होतोय की ज्या दिवसापासून मी अध्यक्ष झालो त्या दिवसापासून एकही रात्र झोपलेलं नाही. गेले 8 महिने या कार्यकर्ता, या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर, फ्रंटल अध्यक्ष असतील, ब्लॉक अध्यक्ष असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, रात्रंदिवस आम्ही काम करतोय आणि आम्ही दाखवून टाकू. माझी आई इथे बसलेली आहे. साहेब, आज माझी आई, माझे वडील गेल्यानंतर पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमाला आली आहे तुम्हाला दोघांना ऐकायला. आणि मी आईला सांगितलं होतं वडील गेल्यावर की या नेत्यांनी आकाश छाजेडला अध्यक्ष केलेलं नाही, आकाश जयप्रकाश छाजेडला अध्यक्ष केलेलं आहे. कारण माझ्या वडिलांचं, माझ्या राजकारणाचं, माझ्या वडिलांच्या राजकारणाची सुरुवात या जुन्या नाशिक मधनं झाली. साहेब, सांगायला आनंद होतो की प्रत्येक इलेक्शनला जेव्हा जेव्हा पेट्या फुटतात, जेव्हा जुन्या नाशिकची पेटी फुटते, मध्य नाशिकची पेटी फुटते, तेव्हा हजारोच्या संख्येने लीड काँग्रेसच्या कॅन्डिडेटला दिला जातो. काही चुका आमच्या आहेत, तुमच्या नेत्यांच्या काही चुका नाही. काही आम्ही लोक जे खाली काम करतो त्यांच्यामध्ये आणि या समोरच्यांमध्ये काहीतरी दुरावा झालेला होता. काही चुका आमच्याकडनं झाल्या. अनेक वर्ष आम्ही संपर्कात नाही राहिलो. पण मला सांगायला आनंद होतोय की या नाशिक शहरातला हा अल्पसंख्याक, हा मायनॉरिटीचा कार्यकर्ता हा काँग्रेसमध्ये मेजॉरिटीने आहे. यांना अल्पसंख्याक म्हणण्यापेक्षा हे काँग्रेसमध्ये मेजॉरिटीने आहे. यांनीच काँग्रेस जिवंत ठेवली. आणि मी तुम्हाला शब्द देतो साहेब, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा आग्रह है साहेब, इमरान भाई, हमारा बहुत आग्रह है थोरात साहब से, आपसे, कि इस नासिक लोकसभा और नासिक शहर की 2 विधानसभा जगह कांग्रेस को मिलनी चाहिए. मैं आपको आश्वासित करता हूँ कि ये तीनों के तीनों सीट हम चुन के लाएंगे और भरघोस वोट से चुन के आएंगे. फिर एक बार मैं आपको तहे दिल से आपका स्वागत करता हूँ और मेरे 2 लफ्ज खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.